अनेक विद्यार्थी मला एकच प्रश्न विचारतात की सर दिस दॅट दिस दोज हे कधी वापरायचं. बरेच लोक बोलताना विचार करतात, थांबतात आणि मग बोलतात, कारण भीती वाटते की काही चुकीचे शब्द वापरले तर. तर या व्हिडिओमधून आज आपण शिकणार आहोत डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजेच दिस दॅट दिस दोज चा योग्य वापर कसा करायचा आहे. अगदी सोप्या भाषेत आपण शिकणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटला मी तुम्हाला काही सेकंदाची टेस्ट देणार आहे. त्या टेस्ट मध्ये जर तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मिळाले तर समजायचं की तुम्हाला हा जो टॉपिक आहे तो संपूर्ण क्लिअर झाला. तर चला सुरू करूया डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. मग डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजेच काय? दिस दॅट दिस दोज म्हणजेच काहीतरी पॉइंट आउट करण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी आपण याचा वापर करतो. आता कसं बरं? दिस म्हणजे काय बघूया, आपण लक्षात घेऊया. दिस म्हणजे हे. ओके, पहिला मराठीत समजूया. दिस म्हणजे हे, म्हणजे आपल्या जवळ आहे आणि एकच आहे, त्यावेळेस आपण हे वापरणार. दॅट म्हणजे काय? ते. राईट. दिस जे आहे ते आपण सिंग्युलर साठी वापरलं जातं आणि दॅट जे आहे ते सुद्धा सिंग्युलर साठीच वापरणार. मग सिंग्युलर म्हणजे काय? एकच असेल तर आपण सिंग्युलर म्हणणार. मग आता बघा, हा दिस म्हणजे जवळ आहे आणि एकच आहे. दॅट म्हणजे लांब आहे आणि एकच आहे. मग दीज म्हणजे काय? आपल्या जवळ आहे आणि जास्त आहेत. म्हणजेच काय? याला सुद्धा आपण म्हणणार हे. मग हे आणि हे याच्या या दोन्हीमध्ये काहीतरी फरक आहे. मग काय फरक आहे? हे म्हणजे सिंग्युलर आणि दीज म्हणजे प्लुरल. प्लुरल मीन्स व्हॉट? अनेक वचन. दोन किंवा दोन पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण प्लुरल असं म्हणतो, राईट. मग दोज म्हणजे पण ते. आता हे ते आणि हे ते या दोन्हीमध्ये पण फरक आहे. ते म्हणजे लांब आहे आणि एकच आहे आणि दोज म्हणजे लांब आहे पण अनेक आहेत. म्हणजेच काय? हे आपण प्लुरल साठी वापरणार. ओके, फॉर एन एक्झाम्पल, दिस इज दिस इज माय बुक. दिस इज माय बुक म्हणजे हे माझं पुस्तक आहे. बघा, जर आपल्याला असं म्हणायचं असेल की हे माझं पुस्तक नाहीये, कसं येणार? दिस इज नॉट माय बुक, राईट. म्हणजे हे माझं पुस्तक नाहीये, राईट. मग जर आपल्याला असं विचारायचं असेल की हे माझं पुस्तक आहे का, कसं विचारणार बरं? सिंपल, पहिला टेन्स इंडिकेटर इथे घेणार, राईट. मग कसं येणार बरं? इज दिस माय बुक म्हणजे हे माझं पुस्तक आहे का? मग आता आपल्याला विचारायचं आहे की हा मॅकबुक तुमचा आहे का? कसं येणार बरं? कारण हा प्रश्न आहे ना. मग प्रश्न असेल तर इज दिस. आता मायच्या बदल्यात आपल्याला काय वापरायचंय? तुमचा आहे ना. मग तुमच्याला काय येणार? युअर. मग कसं येणार? इज दिस युअर मॅकबुक, राईट. मग ही तुमची बॉटल आहे का? कसं येणार? इज दिस युअर बॉटल. तर हा झाला दिस म्हणजे दिस इज म्हणजे हे आहे. मग दिस इज नॉट म्हणजे हे नाहीये आणि हे आहे का? इज दिस. थोडंसं तुम्हाला अजून डीप मध्ये सांगेल म्हणजे आपल्याला खूप इझी समजेल. फॉर एन एक्झाम्पल, दिस इज. दिस इज म्हणजे काय? हे आहे. मग हे नाहीये कसं येणार? दिस इज नॉट म्हणजे हे नाही आहे, राईट. मग हे आहे का कसं विचारणार बरं? इज दिस. इज दिस इथे ऍड करू शकतो आणि क्वेश्चन मार्क म्हणजे हे आहे का, राईट. मग बघा, हा आता दिस इज एक्झाम्पल्स आपण बघूया. म्हणजेच काय? फॉर एन एक्झाम्पल, हा तुझा टेबल आहे. कसं येणार बरं? दिस इज तुझाला काय येणार? युअर. दिस इज युअर टेबल, राईट. मग आपल्याला म्हणायचंय की ही तिची पर्स आहे. तिचीला काय म्हणणार बरं? हर. कारण हर का आलं? कारण सिंग्युलर आहे ना, म्हणून हर आलं. मग ही तिची पर्स आहे. दिस इज हर पर्स, कारण पर्स आहे, एकच आहे, जवळ आहे, त्यामुळे हर येणार, राईट. मग हा त्याचा मोबाईल आहे, त्याचाला काय येणार? दिस इज हिज मोबाईल. बरोबर आहे ना. मग हा त्याचा मोबाईल नाहीये, कसं येईल? दिस इज नॉट हिज मोबाईल म्हणजे हा त्याचा मोबाईल नाहीये. मग आपल्याला म्हणायचंय की हा त्याचा प्रोजेक्टर आहे का? इज दिस हिज प्रोजेक्टर, राईट.
मग ही तिची कार आहे का? कसं येणार? इज दिस हर कार? मग हा तिचा लॅपटॉप आहे का? इज दिस हर लॅपटॉप? तर हे झाले दिस इजचं. मग आता त्याच्या पुढचं काय आहे? दॅट इज. ओके, त्याच्या पुढचं जे आहे ते दॅट इज. मग दॅट इज कधी वापरणार? दॅट म्हणजे लांब आहे आणि एक आहे, राईट? म्हणजे काय? फॉर एन एक्झाम्पल इथे लिही, राईट? दॅट इज. दॅट इज. मग दॅट इज म्हणजे काय? ते आहे. मग ते काय आहे बरं? मग तिथे तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. फॉर एन एक्झाम्पल, ते झाड आहे, दॅट इज ट्री. ते हॉटेल आहे, दॅट इज हॉटेल. ते रेस्टॉरंट आहे, दॅट इज रेस्टॉरंट. ते हॉस्पिटल आहे, दॅट इज हॉस्पिटल, राईट? मग दॅट इज म्हणजे काय? ते आहे. आणि किती आहेत? एकच आहे, म्हणजे दॅट इज, राईट? मग दॅट इज नॉट म्हणजे? दॅट इज नॉट म्हणजे ते नाहीये, राईट? फॉर एन एक्झाम्पल, ती कार नाहीये म्हणजे नुसतंच ते नाही येणार, ती सुद्धा येणार, म्हणजे एकच आहे ना. आपल्याला म्हणायचं ती कार नाहीये, दॅट इज नॉट कार, राईट? बर, मग ती जीप आहे, कसं म्हणणार? दॅट इज जीप. मग आपल्याला म्हणायचंय ती तुझी स्कूटी आहे का? मग ते आहे का ला काय म्हणतो? इज दॅट. इज दॅट आणि क्वेश्चन मार्क, म्हणजे ते आहे का? मग ती तुझी स्कूटी आहे का? इज दॅट युअर स्कूटी, राईट? मग तो तुझा मित्र आहे का? कसं येणार बरं? इज दॅट युअर फ्रेंड, राईट? मग ते तुझे वडील आहेत का? इज दॅट युअर फादर? ती तुझी बहीण आहे का? इज दॅट युअर सिस्टर? असे सेंटेन्सेस जितके आपण बनवेन, बघा कसं आहे, दीज आर ओनली द फॉर्मॅट्स. ओके, ह्याचे अजून आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत. ह्याचे एक्झाम्पल्स आहेत, परत बाकीच्या गोष्टी पण आहेत, जसं की तुम्हाला क्विज देणार आहे, राईट? सो फॉर दॅट रिझन जेवढं आपण इझी समजेल तेवढं आपल्यासाठी बेस्ट होईल. कारण का? की भविष्यात आपण ह्याच्यामध्ये कधीच मिस्टेक्स नाही करणार, राईट? सो दॅट इज म्हणजे काय? ते आहे. दॅट इज नॉट म्हणजे ते नाहीये, आणि इज दॅट म्हणजे ते आहे का? बरोबर. मग आता दीज म्हणजे काय? दीज म्हणजे हे, म्हणजे जास्त आहेत, आपल्या जवळ आहेत आणि जास्त आहेत. ओके, दीज. आता इथे इज वापरलेलं होतं ना, मग इथे इज नाही वापरणार, इथे आर वापरणार. मग दीज आर. दीज आर म्हणजे हे आहेत. दीज आर म्हणजे हे आहेत. मग दीज आर नॉट म्हणजे काय? दीज आर नॉट म्हणजे हे नाहीयेत, राईट? मग हे आहेत का असं विचारायचं असेल तर काय येणार? आर दीज. आर दीज म्हणजे हे आहेत का, राईट? एक एक्झाम्पल घेऊया की हे माझे फिंगर्स आहेत. कसं येणार? दीज आर माय फिंगर्स. बरं, हे 5 बोटे आहेत, दीज आर 5 फिंगर्स, राईट? मग हा स्पेक्स आहे, दीज आर स्पेक्स. आता इथे आर का आलं? कारण की याला दीज का म्हटलं जातं? कारण की स्पेक्स हे प्लुरल मध्ये येतं म्हणून येणार, हे सिंग्युलर मध्ये नाही येणार, राईट? मग दीज आर नॉट, फॉर एन एक्झाम्पल, दीज आर नॉट बुक्स म्हणजे हे बुक्स नाही आहेत, बरोबर आहे? मग आपल्याला म्हणायचं की हे क्लासरूम्स नाही आहेत, दीज आर नॉट क्लासरूम्स. बरं, हे लेवल 1 चे विद्यार्थी नाही आहेत, दीज आर नॉट लेवल 1 स्टुडंट्स, राईट? बरं, हे ऍडव्हान्स चे स्टुडंट्स आहेत, मग दीज आर ऍडव्हान्स स्टुडंट्स, राईट? म्हणजे हे आपण असे सेंटेन्सेस बनवू शकतो. मग जर आपल्याला प्रश्न विचारायचा असेल, राईट, मग कसं विचारणार बरं? या खुर्च्या आहेत का? कसं येणार? आर दीज चेअर्स? बरं, हे ऍपल्स आहेत का? आर दीज ऍपल्स, राईट? मग हे बॉटल्स आहेत का? आर दीज बॉटल्स? दीज आर म्हणजे हे आहेत, दीज आर नॉट म्हणजे हे नाही आहेत, आणि आर दीज म्हणजे हे आहेत का, हे प्लुरल साठी. आता हे झाले प्लुरल. ओके, नाव नेक्स्ट इज, ओके, नाव नेक्स्ट इज दोज. आता दोज कधी वापरणार बरं? बघा, लक्षात घ्या, दोज म्हणजे लांब आहेत आणि जास्त आहेत. दोज म्हणजे काय? आपल्यापेक्षा लांब आहेत आणि जास्त आहेत. ओके, फॉर एन एक्झाम्पल, दोज आर. दोज आर म्हणजे काय? ते आहेत, राईट? म्हणजे जास्त आहेत, ते आहे.
दोज आर म्हणजे ते आहेत, लांब आहेत आणि जास्त आहेत. दोज आर नॉट, दोज आर नॉट म्हणजे ते नाही आहेत, नाही आहेत. राईट. जर आपल्याला म्हणायचं असेल की ते आहेत का, कसे येणार? आर दोज म्हणजे ते आहेत का, राईट. फॉर एन एक्झाम्पल, दोज आर म्हणजे ते आहेत. मग आपल्याला म्हणायचं आहे की ती मुले आहेत, दोज आर बॉईज. अंडरस्टूड? बरं, आपल्याला म्हणायचं आहे की ते स्टुडंट्स नाहीयेत, दोज आर नॉट स्टुडंट्स, राईट. आपल्याला विचारायचं आहे की ते पॅरेंट्स आहेत का, मग कसं येणार? आर दोज पॅरेंट्स, राईट. बरं, आपल्याला म्हणायचं आहे की ते तिचे पॅरेंट्स आहेत का, तिचेला काय येणार? आर दोज हर पॅरेंट्स. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे, राईट. म्हणजे ते तिचे पॅरेंट्स आहेत का. तर आपल्याला म्हणायचं आहे की ते एम्प्टी चेअर्स आहेत, मग काय येणार? दोज आर एम्प्टी चेअर्स, राईट. मग ते बँगल्स नाही आहेत, कसं येणार? दोज आर नॉट बँगल्स, राईट. मग आपल्याला म्हणायचं आहे की ते तुझे भाऊ आहेत का, बरेच सारे भाऊ आहेत ना, मग काय येणार? आर दोज युअर ब्रदर्स, राईट. बरं, त्या तुझ्या बहिणी आहेत का? आर दोज युअर सिस्टर्स, राईट. म्हणजे हे झाले दिस दॅट दिस दोज, राईट. सो नाव नेक्स्ट इज बाय प्रॅक्टिकली विल सी दॅट. ओके, म्हणजे अजून आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होईल, राईट. बघा हा, दिस दॅट, दिस दॅट दिस दोज. ओके, बघा हे कधी वापरलं जातं, जसं की एक शॉर्ट मध्ये आपण बघूया. दिस हे कधी वापरणार? ज्यावेळी जवळ आहे, राईट, आणि एकच आहे. दिस वन अँड नियर, राईट. जवळ आहे, एकच आहे. दॅट कधी वापरणार? वन अँड फार. दिस म्हणजे जवळ आहे, एक आहे. दॅट म्हणजे लांब आहे, एक आहे, राईट. मग दीज कधी वापरणार? मोर अँड नियर. जास्त आहेत आणि जवळ आहेत. मग दोज कधी येणार बरं? मोर अँड फार फ्रॉम अस, राईट. ज्यावेळी आपण म्हणतो ना ते, तर त्यावेळेस दोज येणार किंवा दॅट येणार. मग सिंग्युलर साठी तुम्हाला चेक करायचं, राईट. म्हणजेच काय, फॉर एन एक्झाम्पल बघा हा, दिस इज बुक, राईट. बघा हा, आता बुक जे आहे ते बुक जवळ आहे ना, ह्याच्या आणि याच्या जवळ आहे, म्हणून आपण दिस इज बुक म्हणणार. मग आता याच्या आणि याच्यापासून लांब आहे, राईट, म्हणजे हा डिस्टन्स आहे, करेक्ट. मग त्यासाठी काय येणार? दॅट इज बुक, राईट. म्हणजे आपल्यापेक्षा लांब आहे. आता बघा, जवळ आहे आणि जास्त आहे, म्हणून काय आलं? दीज आर बुक्स, राईट. म्हणजे हे बुक्स आहेत. मग आता याच्यापेक्षा लांब आहेत, मग काय येणार बरं? दोज. आता इथे काय येणार? दोज आर बुक्स. ओके, इथे आर येणार. काय आर येणार? कारण की आहेत म्हणून आर येणार, राईट. मग हे झाले दिस दॅट दिस दोज. सिंपल, एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगेन. आता हे झाले प्रेझेंट मधले. ओके, मग पास्ट मध्ये सुद्धा आपण वापरलं जातं. कसं वापरलं जाणार मी तुम्हाला सांगेन. ओके, दिस दॅट दिस दोजला आम्ही जर आपण प्रेझेंटला वापरतो, मग पास्टला काय वापरणार बरं? सिंपल, बघा हा, दिस आणि दॅट ला पास्ट मध्ये. ओके, मी तुम्हाला एक चार्ट सांगतो, म्हणजे फरक सांगतो, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. फॉर एन एक्झाम्पल बघा हा, दिस आणि दॅट ला आपण इज वापरणार. इज म्हणजे काय? आहे, राईट. मग होतला काय वापरणार बरं? वॉज. वॉज म्हणजे होत. ओके, होत, राईट. वॉज म्हणजे होत, राईट. बघा हा, मग दिस दॅटला आपण इज कधी वापरणार? जर प्रेझेंट आहे म्हणून इज येणार. मग वॉज म्हणजे काय? होत, होता, होती. फॉर एन एक्झाम्पल, हे काय बरं? हे बिझनेस कार्ड आहे. मग मी कसं सांगणार? हे माझ्या जवळ आहे ना, म्हणून मी सांगणार दिस इज बिझनेस कार्ड. म्हणजे हे बिझनेस कार्ड आहे. मग हे माझं बिझनेस कार्ड आहे, दिस इज माय बिझनेस कार्ड. मग मी काय म्हणू शकतो? हे अगोदर काय होतं बरं? हे अगोदर पेपर होतं, राईट. मग कसं वापर होणार? दिस वॉज अ पेपर. म्हणजे हा पेपर होता अगोदर, राईट. म्हणजे वॉज म्हणजे काय? होतं, राईट. एक्झाम्पल, ओके, ही क्लासरूम आहे, म्हणजे काय येणार? दिस इज क्लासरूम. अगोदर हे हॉस्पिटल होतं, दिस वॉज हॉस्पिटल बिफोर, राईट. एक एक्झाम्पल आहे की ही बॉटल आहे, म्हणजे ही बॉटल आहे, म्हणजे काय येणार? दिस इज बॉटल. मग अगोदर काय होतं?
ओनली प्लास्टिक म्हणजे दिस वॉज प्लास्टिक, राईट? म्हणजे दिस वॉज आपण कधी वापरणार? होतं, होता, होती, एकच असेल तर. अंडरस्टूड? मग आता दीज आणि दोज त्याला प्रेझेंट मध्ये आपण आर वापरणार, जसं आपण मगाशी शिकलेलोच आहोत. म्हणजे दीज आर म्हणजे हे आहेत, दोज आर म्हणजे ते आहेत. मग होतला काय वापरणार बरं? वर. वर म्हणजे होतं किंवा होता किंवा होते, असं आपण याला वर. याला वेअर नाही म्हणायचं, ओके? याला वर म्हणतात. फॉर एन एक्झाम्पल, हे काय आहे? हे बिझनेस कार्ड्स आहेत. मग दीज आर बिझनेस कार्ड्स, राईट? म्हणजे हे सगळे बिझनेस कार्ड्स आहेत. आपल्याला म्हणायचंय, भले आपण पास्ट मध्ये एक एक्झाम्पल घेऊया. हे बिझनेस कार्ड्स होते कसं म्हणणार? दीज वर. कारण की वर हे पास्ट मध्ये आहेत म्हणून वर येणार, राईट? मग हे बिझनेस कार्ड्स होते, दीज वर बिझनेस कार्ड्स, राईट? ओके. जर आपल्याला असं म्हणायचं आहे की ते सगळे काम करत आहेत, ते सगळे काम करत आहेत, तर कसं येणार बरं? दोज आर वर्किंग म्हणजे ते सगळे काम करत आहेत, राईट? मग ते सगळे खात आहेत, कसं येणार? दोज आर इटिंग, बरोबर आहे ना? मग ते खात नाही आहेत, दोज आर नॉट इटिंग, राईट? बर, आता आपल्याला असं म्हणायचंय की ते काम करत होते, कसं येणार? दोज वर. वर म्हणजे होते. मग ते सगळे काम करत होते, दोज वर प्लेइंग और दोज वर वर्किंग म्हणजे ते सगळे काम करत होते, राईट? मग आपल्याला म्हणायचं ते सगळे एन्जॉय करत होते, दोज वर एन्जॉईंग, राईट? मग आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की खरंच ते अभ्यास करत होते का? ते अभ्यास करत होते का? कसं येणार बरं? वर दोज स्टडिंग, वर दोज स्टडिंग म्हणजे ते अभ्यास करत होते का, राईट? जर आपल्याला म्हणायचं आहे की ते काम करत होतं का, कसं येणार बरं? वॉज दॅट, वॉज, आय एम व्हेरी सॉरी, वॉज दॅट, वॉज दॅट वर्किंग. आता हे का आलं बरं? वॉज का आलं इथे? कारण की ते आहे ना, एक फॉर एन एक्झाम्पल काहीतरी मशीन असेल आणि त्या मशीन बद्दल आपण म्हणतोय की ते मशीन काम करत होतं का? वॉज दॅट वर्किंग? तर आता हे झाले दिस, दोज, राईट? आणि दीज, राईट? मग आपल्याला आता म्हणायचं आहे की दॅट, दॅट वॉज, राईट? फॉर एन एक्झाम्पल, ते अगोदर हॉस्पिटल होतं, दॅट वॉज हॉस्पिटल. मग आपल्याला म्हणायचं आहे की ते टेम्पल होतं का? वॉज दॅट अ टेम्पल, राईट? म्हणजे असे प्रश्न विचारू शकतो. आता टर्न तुमचा आहे, राईट? मग बघूया आपल्याला कसं काय समजतंय, अजून किती आपल्याला समजलेलं आहे, राईट? चला, तर मग स्टार्ट करूया काही एक्झाम्पल्सनी. ओके, जसं की ओके, डॅश 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 द क्रिसमस कार्ड वी गॉट फ्रॉम आवर फ्रेंड्स. मग आता क्रिसमस कार्ड किती आहेत बरं? एक आहेत, दोन आहेत, किती आहेत? एकच आहे ना. मग एकच आहे म्हणून काय येणार? दिस. दिस इज द क्रिसमस कार्ड वी गॉट फ्रॉम आवर फ्रेंड्स, राईट? त्यामुळे इथे दिस का आलं? कारण की एकच आहे. जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील तर काय आलं असतं? दीज आलं असतं, राईट? सो आता एकच आहे म्हणून दिस आलं, राईट? मग नाव डॅश 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 माय लिटल कझन्स फेवरेट बिल्डिंग ब्लॉक्स. आता बघा हा, हा झाला डिस्टन्स, राईट? हे हँड आहे, मग इथून थोडस डिस्टन्स आहे आणि हे क्लोज आहे, बरोबर आहे? मग हे जवळ आहे म्हणून इथे दिस आलं. मग इथे का दोज काय येणार इथे? कारण इथून लांब आहे म्हणून दोज येणार, राईट? मग काय येणार? दोज आर माय लिटल कझन्स फेवरेट बिल्डिंग ब्लॉक्स, राईट? मग होते असं म्हणायचं असेल तर दोज वर येणार, जर होते असं बोलायचं असेल तर, राईट? मग डॅश 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 माय ब्रदर्स कलर्ड पेन्सिल्स. मग पेन्सिल्स बघा कुठे आहेत? हँडच्या जवळ आहे, राईट? आणि एक आहे का पेन्सिल? नाही, जास्त आहेत, राईट? मग जास्त असल्या कारणाने काय येणार? दीज आर माय ब्रदर्स कलर्ड पेन्सिल्स, राईट? नाव बघा, हँड आणि इथून इथे डिस्टन्स आहे म्हणजे काय की लांब आहे. आणि किती आहेत बरं? एकच आहे, बरोबर? एकच असल्या कारणाने काय येणार? दॅट इज, दॅट इज अ डेक्चर आय यूज टू सनबाथ, राईट? मग आपल्याला म्हणायचं आहे की होतं
म्हणजे ती म्हणजे ती जी चेअर सनबाथ करण्यासाठी मी वापरत होतो किंवा होतं, असं कसं म्हणणार? दॅट वॉज, कारण होतं आहे म्हणून दॅट वॉज येणार. मग दॅट वॉज अ डेक चेअर आय यूज टू सनबाथ, राईट? नाव नेक्स्ट इज, बघा डिस्टन्स किती आहे? लांब आहे, बरोबर आहे ना? मग रिमेनिंग पार्ट, माय फेवरेट ब्ल्यू जीन्स. मग आता तुम्ही म्हणाल की जीन्स आहे, एकच आहे, म्हणून दॅट येणार, राईट? बट दॅट इज ऍब्सोल्युटली रॉंग. जीन्स हे दोन आहेत, राईट? म्हणजे जीन्स तर एकच आहे, पण त्याला आपण प्लुरल साठी वापरलं जातं, म्हणून काय येणार? दोज येणार. दोज आर माय फेवरेट ब्ल्यू जीन्स, राईट? म्हणजे एक जरी असेल तरी सुद्धा दोजच येणार, राईट? नाव जवळ आहे, जास्त आहे, मग काय येणार? दीज आर दी ओनली स्पॅनिश बुक्स. आता मी इथे वापरलं दीज आर दी ओनली स्पॅनिश बुक्स, आणि इथे वापरले दिस इज द क्रिसमस कार्ड. मग ह्याच्यात फरक काय आहे बघा. हा, याला द ला दी वापरायचं का द वापरायचं? म्हणजे काय की द ला दी म्हणायचं का द म्हणायचं? हे कधी म्हणणार, कसं ठरवायचं? सिंपल सांगतो बघा. द जे आहे ते कॉन्सनंट. कॉन्सनंट्स म्हणजे काय? व्यंजन. व्यंजन असतील म्हणजे कोणते? ए, ई, आय, ओ, यू सोडून बाकीचे सगळे म्हणजे कॉन्सनंट्स. मग कॉन्सनंट साऊंडच्या अगोदर जे काही द येणार आहे त्याला आपण दच म्हणणार. अंडरस्टूड? पण वोवेल साऊंड, वोवेल म्हणजे काय? स्वर. मग वोवेल्स कोणते कोणते असतात? ए, ई, आय, ओ, यू. ए, आय, ओ, यू साऊंडच्या अगोदर जे द येतं त्याला आपण दी म्हणणार. सिंपल, राईट? मग आता येतं काय येणार? दीज आर दी ओनली स्पॅनिश बुक्स, राईट? आय हॅव, म्हणजे माझ्या जवळ आहेत, राईट? नाव नेक्स्ट इज, बघा डिस्टन्स किती लांब आहे, राईट? लांब आहे ना, मग लांब आहे म्हणून काय येणार? दॅट इज अ नाईस वॉटरिंग कॅन आय बॉट लास्ट वीक, राईट? नाव जवळ आहे, एकच आहे, म्हणून काय येणार? दिस इज लिंडाज सिल्क स्कार्फ शी बॉट इन लंडन, राईट? म्हणजे तिने लंडन मध्ये खरेदी केली, राईट? नाव जवळ आहे आणि जास्त आहेत, मग कसं येणार? दीज आर, म्हणजे आहेत म्हणून आर घ्यायला लागलोय. जर होतं असं असेल तर वर घेणार. मग दीज आर ऑरेंज ट्युलिप्स माय मम्स फेवरेट, राईट? मग आता बघा, आता ह्याच्यात बरेच जण कन्फ्यूज होतात. काय कन्फ्यूज होतात? बास्केट एक आहे पण त्याच्यात ऍपल्स असो किंवा टोमॅटोज असो किंवा काही असो तर ते जास्त आहेत, मग अशा वेळेस काय करायचं? असे बरेच विद्यार्थी प्रश्न विचारतात. मग कसं बघा, फॉर एन एक्झाम्पल, मग दिस वापरायचं का दॅट वापरायचं? लक्षात घ्या, लांब आहे पण बास्केट आहे ना, म्हणून ते एकच येणार. ओके, मग काय येणार? दॅट इज अ बास्केट फुल ऑफ ज्युसी ऍपल्स. बघा, जर दोज कधी आला असतं, जर बास्केट्स असते, म्हणजे बास्केट पेक्षा दोन किंवा दोन पेक्षा जास्त असते, तर आपण दोज आर असं वापरलं असतं, दोज आर बास्केट्स, राईट? पण बास्केट एकच आहे ना, म्हणून इथे दॅट आलं, राईट? नेक्स्ट, गिटार जवळ आहे, एकच आहे. दिस इज माय सिस्टर्स न्यू गिटार, माझ्या बहिणीचं एक नवीन गिटार आहे, राईट? नाव आपल्यापेक्षा लांब आहे, राईट? आणि प्लुरल आहे, दोन किंवा दोन पेक्षा जास्त आहे, म्हणजे काय येणार? मग इथे काय येणार? दोज आर न्यू बास्केटबॉल्स, राईट? द टीचर हॅज ब्रॉट टुडे. तर आता तुमचा टर्न आहे. म्हणजे काय की हा जो चार्ट आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. जर तुम्ही बघू शकता, व्हिडिओला पॉज करू शकता, यातलं कोणतंही सेंटेन्स तुम्हाला एक कॉमेंट करायचं आहे. बिकॉज हे जे ट्रेनिंग आहे किंवा आम्ही जे करत आहोत ते फक्त तुमच्या नॉलेजसाठी नाही, तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलतं करण्यासाठी, यासाठी आम्ही बनवत आहोत. सो फॉर दॅट रिझन वी हॅव टू टेक ऍक्शन्स, राईट? सो काइंडली रिक्वेस्ट यू दॅट यू हॅव टू मेक अ सेंटेन्स. ओके, आणि हे करेक्ट काय आहे किंवा चुकीचं काय आहे
ते तुम्हाला कॉमेंट करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अ आता ह्याला काय म्हणतो? वॉस, वेस, ह्याला करेक्ट काय म्हणायचं ते कॉमेंट करा. ह्याचं प्रोनाउन्सिएशन, कारण की बरेच लोक ह्याच्यामध्ये मिस्टेक्स करतात. तर ह्यामधलं कोणतंही एक सेंटेन्स तुम्ही कॉमेंट करा आणि नक्की मी तिथे चेक करेन. इफ you'll send some sentences, you know that many people will come there and will check the comments. जेणेकरून काय होईल की आम्हालाही मोटिवेशन मिळेल आणि आम्ही तिथे चेक करेन, आम्ही स्वतः तिथे चेक करेन तुमचे कॉमेंट्स. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का तुम्हाला हा व्हिडिओ 1% जरी व्हॅल्युएबल वाटला असेल तर ह्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काय ज्या वेळेस आपल्याला वेळ मिळतो, यू हॅव टू टॉक इन इंग्लिश, यू हॅव टू स्पीक इन इंग्लिश. ओके, यू हॅव टू फाइंड अपॉर्च्युनिटीज. म्हणजे कसल्या अपॉर्च्युनिटीज फाइंड करायचे आहेत? जिथे तुम्ही बोलू शकता. नुसतंच तुम्ही लिसनिंग करायला लागलात, फक्त ऐकतच राहिलात तर तुम्ही इंग्लिशमध्ये नाही बोलणार. बट इफ यू आर लिसनिंग मोर अँड इफ यू आर स्पीकिंग, then definitely you will be a good speaker, right? So for that reason, please start speaking. Now many people, they say, sir, I don't have any environment, with whom should I talk, right? बरेच जण मला हेच प्रश्न विचारतात की आमचं एन्व्हायरमेंट नाहीये की मी कुणासोबत बोलायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे झाले कारणे, राईट? हे झाले रिझन्स. जर तुम्ही रिझन्स देत बसलात तर तुम्ही कधीच नाही शिकणार. जर तुम्ही सोल्युशन्स शोधलात तर तिथे तुम्ही बऱ्याच सोल्युशन्स तुम्हाला मिळतील. म्हणजे काय की फॉर एन एक्झाम्पल, देर आर लॉट ऑफ वेज where you can have a word, where you can practice, like ChatGPT is there, Google Translator, or with anyone. तुम्ही तुमच्या पॅरेंट्स सोबत, मम्मी पप्पांसोबत, भाऊ बहिणींसोबत, मित्रांसोबत छोटे छोटे सेंटेन्सेस बोला. नो प्रॉब्लेम, कारण जितके बोलाल तितकं तुमच्यासाठी इम्प्रूव्हमेंट होईल. ओके. आणि हा व्हिडिओ त्या लोकांना शेअर करा ज्यांना इंग्लिशची गरज आहे. आणि असं सोप्या पद्धतीत प्रॅक्टिकल इंग्लिश शिकायचं असेल तर नक्की ईगल स्पोकन इंग्लिश अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. दररोज फक्त 10 to 15 मिनिट्स जर इंग्लिश साठी दिलेत तर एक वेळ इंग्लिश तुमची ओळख बनवेल. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप स्पीकिंग अँड कीप स्माइलिंग.